नमस्कार मित्रांनो, मी आत्ता आहे आपल्या गहुंजेच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर। तुम्ही क्रिकेट प्रेमी असाल, तुम्ही पुण्यात राहत असाल, महाराष्ट्रात राहत असाल, तुम्ही या मैदानावर नक्की आला असाल। इंटरनॅशनल मॅचेस बघायला, रणजी ट्रॉफी मॅचेस बघायला, MPL WMPLच्या मॅचेस बघायला तुम्ही इथे नक्की आला असाल। इथे आल्यानंतर प्रत्येकजण या ग्राउंडची भव्यता बघतो, हे मोठे स्टँड्स बघतो, मागची टेकडी त्याला आवडते। पण इथे आल्यानंतर एका गोष्टीकडे आपण क्रिकेट रसिकसुद्धा थोडंसं दुर्लक्ष करतो किंवा आपल्याला त्याचं महत्त्व माहीत नसतं। तर हा पुतळा आहे प्रोफेसर दी.ब. देवधरांचा, दिनकर बळवंत देवधर, ज्यांना इंडियन क्रिकेटचा गॉडफादर, भारतीय क्रिकेटचे पितामह असं म्हटलं जातं। महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने त्यांचा हा पुतळा इथे उभारून खरंच एक मोठं काम केलं। पण क्रिकेट रसिक म्हणून आपणही त्यांच्याबद्दल आपल्याला किती माहीत असतं, काय माहीत असतं, आपण त्यांच्याबद्दल माहिती करून घेण्याचा प्रयत्न करतो का? प्रोफेसर दी.ब. देवधर हे पुण्यातलं, महाराष्ट्र क्रिकेटमधलं, भारतीय क्रिकेटमधलं खूप मोठं नाव। प्रोफेसर देवधर 101 वर्षांचं छान आयुष्य जगले। 1892 ते 1993 एवढा मोठा काळ, त्यात थोडी नाही तर तब्बल 47 वर्ष त्यांनी क्रिकेट खेळले, त्यांनी क्रिकेटची सेवा केली। आता त्यांच्या बाबतीत काही गोष्टी खूप छान आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या आधी आणि दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर सुद्धा क्रिकेट खेळणारे दोनच प्लेयर्स आहेत। एक इंग्लंडमधले होते, मला त्यांचं नाव नाही माहीत किंवा आठवत नाही आहे, पण दुसरे म्हणजे आपले प्रोफेसर देवधर, जे 1911 चौरंगी पंचरंगी सामने खेळत होते आणि 1946-47 सुद्धा ते रणजी ट्रॉफी स्पर्धा खेळलेले। प्रोफेसर देवधर हे भारतात क्रिकेट सुरू करण्यासाठी एक इन्स्ट्रुमेंटल, एक महत्त्वाचं नाव आहे, अ प्राईम फिगर। याच्यामागे खूप छान स्टोरी आहे। भारतात साधारण 1910च्या सुमाराला मुंबई प्रांतामध्ये किंवा बाकीही काही शहरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मॅचेस खेळल्या जात होत्या। ऑफकोर्स त्या इंग्रजांच्या, ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या मधल्या खेळाची चर्चा जास्त व्हायची। मुंबईत ज्या मॅचेस व्हायच्या त्यात हिंदू, मुस्लिम, पारसी, ख्रिश्चन्स, युरोपियन्स असे वेगवेगळे संघ असायचे। त्यांच्यात चौरंगी पंचरंगी मॅचेस व्हायच्या। पण ते क्रिकेट असं धर्मावर थोडंसं आधारित होतं। आपल्या क्रिकेटची चर्चाही व्हायला लागली होती। 1926-27च्या सुमाराला आर्थर गिलिगन या ब्रिटिश खेळाडूंनी त्याचा संघ घेऊन तो भारतात आला होता। ऑफकोर्स MCCने ती टीम सिलेक्ट केली होती आणि त्याचा कॅप्टन आर्थर गिलिगन होता। त्यावेळेला लक्षात घ्या, आपल्याला टेस्ट स्टेटस मिळालेलं नव्हतं। त्या आर्थर गिलिगनच्या संघामध्ये काही चांगले खेळाडू सुद्धा होते, जे इंग्लंडसाठी रेग्युलरली टेस्ट क्रिकेट खेळत होते। तो जेव्हा ती टीम घेऊन भारतात आला तेव्हा त्यांनी भारतामध्ये खूप मॅचेस ते खेळले, म्हणजे पार अगदी पेशावरपासून ते रंगून मंडालेपर्यंत अनेक ठिकाणी ते मॅचेस खेळले। त्यावेळी एक मॅच झाली होती मुंबईत बॉम्बे जिमखान्यावर। त्या मॅचमध्ये C.K. नायडूंनी अप्रतिम सेंचुरी केली होती। मला वाटतं 3 दिवसांची मॅच होती ती, आणि पहिल्या दिवशी इंग्लिश बॅट्समन आपल्या गोलंदाजांवर वरचढ ठरले होते। त्यांनी चांगला स्कोर केला आणि अर्थातच दुसऱ्या दिवशी मग पेपरमध्ये छापून आलं की इंडियन बॉलिंग कशी क्लब साईड आहे, सेकंड क्लास आहे वगैरे वगैरे। त्याला उत्तर देताना C.K. नायडूंनी त्याच ग्राउंडवर मला वाटतं 150च्या आसपास रन्स केले होते, आणि तिथे कुठेतरी इंडियन बॅटिंगचा, इंडियन क्रिकेटचा त्याची एक चर्चा सुरू झाली। त्या सिरीजमध्ये पुढे एक मॅच परत एकदा बॉम्बे जिमखान्यावर झाली होती आणि त्या मॅचमध्ये प्रोफेसर देवधर खेळत होते। त्या मॅचमध्ये प्रोफेसर देवधरांनी एक सेंचुरी केली होती। अर्थातच ती आर्थर गिलिगनची टीम जी होती ती भारतभर अनेक मॅचेस खेळली आणि शेवटी दिल्लीला त्यांचा मुक्काम होता, जिथे
त्यावेळेचे काही आपले राज्यकर्ते म्हणजे महाराजा पतियाळा होते किंवा दिल्लीतले काही मोठे व्यापारी होते आणि ब्रिटिश ऑफिशियल्स ज्यांच्यामध्ये एक मीटिंग झाली. त्या मीटिंगमधली मुख्य चर्चा होती की भारताला टेस्ट स्टेटस द्यावं किंवा नाही. त्यावेळेला तिथे जी डिस्कशन झाली त्यामध्ये या 2 इनिंग्सचं म्हणजे CK नायडूंची सेंचुरी आणि प्रोफेसर देवधरांची सेंचुरी याबद्दल खूप डिस्कशन झालं आणि या दोन्ही इनिंग्सची उदाहरणं दिली गेली. आणि आर्थर गेलिगननी जेव्हा MCCकडे रेकमेंड केलं तेव्हा या 2 इनिंग्सबद्दल तो खूप बोलला आणि त्या सगळ्या रिपोर्ट्सच्या आधारावर ऑफकोर्स बाकी पण कारणं होती पण या 2 इनिंग्सच्या आधारावर भारताला टेस्ट स्टेटस देण्याचा एक डिसिजन घेण्यात आला आणि 1928 साली आपल्याला टेस्ट स्टेटस मिळाला. त्याच्यानंतर लगेचच आपली इंग्लंडची टूर प्लॅन झाली होती 1930 सालची पण ती त्यावेळेला होऊ शकली नाही. 1932 साली आपण आपली पहिली टेस्ट मॅच खेळलो लॉर्ड्सवर. त्या टीममध्ये त्या टुरिंग पार्टीमध्ये CK नायडूंचा समावेश केला गेला पण प्रोफेसर देवधरांना मात्र वगळलं गेलं. त्यामागे कारण दिलं गेलं ते म्हणजे त्यांचं वय होतं जवळपास 40च्या आसपास होते. त्यांना तो मोठा दौरा त्यांना सहन होईल का अशी एक शंका उपस्थित केली गेली आणि त्यांना टीममध्ये घेतलं नाही. ही खरं म्हणजे भारतीय क्रिकेटची शोकांतिका आहे. कारण त्याच्यानंतर 8 वर्षांनी 1939 साली याच सो कॉल्ड बुद्ध्या माणसांनी महाराष्ट्राच्या टीमला पहिल्यांदा रणजी ट्रॉफीमध्ये विजय मिळवून दिला. आणि एवढंच नाही तर पुढच्या वर्षी म्हणजे 1940 साली त्यांनी परत एकदा महाराष्ट्राला रणजी चॅम्पियन्स बनवलं. आणि त्याच्यानंतरही मी म्हटलं मगाशी त्याप्रमाणे दुसऱ्या महायुद्धानंतर 1946-1947 पर्यंत ते क्रिकेट खेळत होते. आता हे अनफॉर्च्युनेट आहे की ते भारतासाठी क्रिकेट खेळू शकले नाहीत म्हणजे टेस्ट क्रिकेट खेळू शकले नाही. पण प्रोफेसर देवधरांचं कॉन्ट्रीब्युशन इंडियन क्रिकेटमध्ये खूप मोठं आहे. प्रोफेसर देवधर हे संस्कृतचे प्रोफेसर होते आणि ते SP कॉलेजला संस्कृत शिकवायचे सुद्धा. BCCIनी, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने, भारत सरकारने वेगवेगळे अवॉर्ड्स देऊन त्यांचा यथोचित सत्कार नक्की केलेला आहे. पण क्रिकेट प्रेमी म्हणून जेव्हा आपण इथे या मैदानावर येतो तेव्हा भारतीय क्रिकेटच्या या पितामहाला त्यांना नमस्कार करणं हे आपलंही एक कर्तव्यच ठरतं. आपल्या सगळ्यांना इंडियन क्रिकेटमधले सुपरस्टार्स अगदी व्यवस्थित माहीत असतात पण ज्या माणसामुळे भारत टेस्ट क्रिकेट खेळू शकला टेस्ट क्रिकेटच्या उंबरठ्यावर पोहोचला त्या माणसाला वंदन करण्याचे त्या माणसाला आठवण्याचे कष्ट आपण कधीतरी घेऊया. यापुढे जेव्हा केव्हा तुम्ही इथे मैदानावर याल तेव्हा या माणसाच्या पुतळ्याला वंदन नक्की करा. त्या भारतीय क्रिकेटच्या पितामहाची आठवण नक्की काढा. त्याचबरोबर तिथे त्यांची थोडी माहिती लिहिलेली आहे तीही वाचा. आणि इतकंच नाही तर आपल्यासारख्या क्रिकेट प्रेमींना त्यांच्याबद्दल नक्की सांगा कारण हा इतिहास पुढे जाणं खूप महत्त्वाचं आहे.